वाटप नव्हे तर जुईनगरच्या माजी नगरसेवकाने केले चक्क 2,500 किलो चिकन वाटप। दिवाळीत फराळ वाटप आणि पावसाळ्यात नागरिकांना छत्री वाटप उपक्रम घेताना राजकीय नेत्यांना आपण नेहमीच पाहतो, तर कोणी चिकन वाटप करताना तुम्ही पाहिलंय का? जर नाही तर नवी मुंबईतील जुईनगरमध्ये शिवसेना उभाटाचे माजी नगरसेवक विशाल ससाणे यांनी आखाड निमित्त प्रभागातील नागरिकांना चक्क 2,500 किलोचे चिकनचे मोफत वाटप केले। स्थानिक नागरिकांना प्रति किलो चिकन वाटप करून शहरात सध्या एक वेगळीच प्रथा सुरू झाल्याची चर्चा रंगली आहे। नागरिकांनी देखील या चिकनसाठी एकच गर्दी केली। नेरूळमध्ये या उपक्रमाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे। काहींनी याचे स्वागत केले तर काहींनी आश्चर्य व्यक्त केले। स्थानिक राजकारणात अशी चवदार कल्पना पहिल्यांदाच पाहायला मिळाली आहे। माजी नगरसेवक विशाल ससाणे यांनी या मागची त्यांची संकल्पना मांडली। आपण पाहिलं असेल की आपण जे विचारलं की छत्री किंवा काय वस्तू आपण कोणत्याही राजकीय हेतूने नाही, एक आपल्याला आखाड महोत्सव प्रत्येकाला कुटुंबाबरोबर साजरा करण्यात यावा यासाठी आपण आहे ना चिकनचं वाटप केलेलं आहे। आणि असं नाही की फक्त वाटप म्हणजे 1 किलो एका कुटुंबाला भेटलं पाहिजे या पद्धतीचं नियोजन ठेवलेलं आहे। आणि जुईनगर नेरूळ विभागातनं जेवढ्या प्रमाणात लोक येणार आहे तेवढ्या प्रमाणात आपलं चिकन वाटपचा कार्यक्रम राहणार आहे। आणि ही जी संकल्पना आहे या संकल्पनेसाठी कोणताही राजकीय हेतू नाही, फक्त एक आपल्याला काहीतरी लोकांमध्ये जाऊन वेगळं करायची जी मनात इच्छा होती ती या ठिकाणी आपण पाहिलं प्रकट झाली। सकाळपासून एवढा पाऊस आहे, गर्दी काय अजून काय कमी होत नाही, म्हणून आम्हाला म्हणजे लोकांनी जो प्रतिसाद दिलाय त्याचा आम्हाला आनंद आहे। पण चर्चा अशी आहे की निवडणुका जवळ आहे म्हणून कुठेतरी विशाल ससाणे हे चिकन वाटप करतात लोकांना। सर्वात महत्त्वाचा विषय तुम्ही जे म्हटला ना, जे चर्चे करतात त्यांनी जराशी माहिती घ्यावी कोविड पासून किंवा कोविडच्या आधीपासून किंवा जुईनगरच्या विकासामध्ये ज्या प्रमाणे मी काम करत आलेलो आहे आणि ज्या प्रमाणे लोकांनी मला साथ घातली त्या साथला मी इथं होतो। मी कुठेही नवी मुंबई सोडून कुठे गेलो नाही किंवा घरात बसून लोकांसाठी काय केलं नाही, असं मी केलं नाही। मी लोकांसाठी आपण पाहिलं असेल 1 डे पासून 2000 ज्यावेळी कोविड लागला तेव्हापासून तर कोविड जास्त होईपर्यंत आणि अजूनही लोकांच्या सेवेमध्ये मी काम करत असतो। आता आपण बघितलं असेल की सन्माननीय उद्धव साहेबांच्या वाढदिवसानिमित्त 27 तारखेपासून 31 तारखेपर्यंत लोकांच्या हितासाठी कार्यक्रम ठेवतात। त्यामध्ये आईस चेकअप असून दे, डेंटल चेकअप असून दे, आरोग्याच्या असून दे, कॅरम स्पर्धा असून दे, इतर कोणत्या स्पर्धा असून दे, स्नेह म्हणजे ज्येष्ठ नागरिकांचा कोणी वाढदिवस केला नसेल तर आपण नवी मुंबईच्या शिवसेनेच्या मार्फत ज्येष्ठ नागरिकांचा पण वाढदिवस 31 तारखेला पूर्ण म्हणजे उद्धव साहेबांचा वाढदिवस 27 तारखेला आहे, तरी पण सर्वांचा वाढदिवसानिमित्त उद्धव साहेबांचा तिथं त्यांच्याच हस्ते साहेबांना आशीर्वाद मिळवण्यासाठी तो वाढदिवसाचा पण कार्यक्रम घेतलाय। कसे राजकारणामध्ये आम्हाला काय कळत नाही ही सत्य गोष्ट आहे, पण समाजकारण कसं करायचं हे आमच्या कुटुंबापासून आणि जी शिवसेना प्रमुखांची जी आहे राजकारण ज्यावेळी करायचं त्यावेळी शिकू ह्या ज्या लोकांकडून, पण आम्हाला जे समाजकार्य करायचे ते आम्ही ते समाजकार्य करत राहणार। आणि याच्या टीकेला जर आपण उत्तर देत बसलो तर त्याची रेष मोठी आहे का माझी छोटी आहे हे आपण बघत नाही। माझी रेष कशी मोठी होईल याचा मी विचार करतो आणि स्थानिक लोकांचा आशीर्वाद घेऊन मी पुढे चालत राहणार। आपण साधारणपणे 2,500 चिकन आपण साधारणपणे वाटतोय, त्या 2,500 पेक्षा जास्त माझ्या माहितीप्रमाणे 3,500-4,000 हजाराच्या आसपास जाणारच आहे आपण। आणि ही वाटतं त्याचं नियोजन आपण म्हणजे एकीकडे आपण तो नागरिक नवी मुंबईतला असावा ती दक्षता घेतली, त्या नागरिकाला कुपन भेटलं पाहिजे। त्यानंतर याच्यामध्ये नवी मुंबईचे म्हणजे मतदार सोडून पण आपल्या इथं साफसफाई कर्मचारी आहे, शाळेवरचे कर्मचारी आहेत, इतर जे कामगार आहेत ह्या लोकांना पण आपण देतो। आपण असं केलं नाही की माझ्या मतदारालाच आपण दिलं पाहिजे, ही सगळी भूमिका आपण वेगळ्या पद्धतीने आणि समाजकार्य म्हणून आपण बघत आहे आणि त्याप्रमाणे आपण काम करत आहे।